जिल्ह्यामध्ये 1,01,000 लोकांची यादी, शेतकऱ्यांची यादी आता आमच्याकडे आलेली आहे। त्यामध्ये ते इतके लोकांना आपण या वर्षी आपण कर्ज माफ करणार आहे। ज्यांना ई-के-वाय-सी केला नाही, माझं त्यांना आव्हान आहे की ते ई-के-वाय-सी करावा आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे अनुदानाची आणि जे रक्कम आहे ते पुढे जाऊन प्रोसेस होणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली खरी, मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे, किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, आपण अधिक जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल, किती यवतमाळ जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे? जिल्ह्यामध्ये 1,01,000 लोकांची यादी, शेतकऱ्यांची यादी आता आमच्याकडे आलेली आहे। त्यामध्ये ते इतके लोकांना आपण या वर्षी आपण कर्ज माफ करणार आहे। यामध्ये काही लोक आता राहिले असेल तो त्याची पण पुढे जाऊन यादी प्रसिद्ध होणार आहे। आणि जर माझा तो असं म्हणणं आहे की जर कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं म्हणणं सादर करायचं आहे तो तहसीलदारांकडे तक्रार करू शकत आहे, स्वतःचं आवेदन देऊ शकत आहे आणि त्यामध्ये जो सक्षम पुरावा आहे ते अटॅच करून दिला तो जिल्हास्तरीय कमिटी रेग्युलरली दर आठवड्यामध्ये लागणार आहे। त्यामध्ये आम्ही डिसिजन घेणार आहे। जर कोणताही पात्र शेतकरी यामध्ये वंचित राहणार नाही या अनुषंगाने आम्ही काम करणार आहे। ही कर्जमाफी जी सरकारनं जाहीर केलेली आहे की यामध्ये किती ते किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे? मध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे आणि जे रेग्युलर परतफेड करत होते त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे। किती टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी लागणार आहे? आता पहिल्या टप्प्यामध्ये यादी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये अजून पण यादी जसा जसा डेटा क्लिअर होत राहणार आहे ते येणारच आहेत। त्यामध्ये सेकंड टप्पा राहतो, आपल्याला ई-के-वाय-सी करावा लागत आहेत। तो ई-के-वाय-सी प्रत्येक शेतकऱ्यांना जवळचे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये करायचे। आपल्या जिल्ह्यामध्ये 1,01,000 जे शेतकरी आहे त्यापैकी जवळपास 35,000 शेतकरी आता असे आहेत ज्यांना ई-के-वाय-सी केला नाही। माझं त्यांना आव्हान आहे की ते ई-के-वाय-सी करावा आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे अनुदानाची आणि जे रक्कम आहे ते पुढे जाऊन प्रोसेस होणार आहे। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।